कविता पाटील रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। बऱ्याचदा आपण नवीन भांडी खरेदी केली की त्यावरती असे स्टिकर्स असतात आणि हे स्टिकर्स काढणे फार कठीण जाते किंवा याचे डाग जे आहेत हे पूर्णपणे निघत नाहीत। मग ती स्टीलची भांडी असो, तांबे पितळेची असो किंवा प्लास्टिकची असो किंवा काचेची, यावरचे स्टिकर अगदी सहज काही सेकंदात आणि एकही डाग न राहता कसं काढायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बऱ्याचदा आपण हे चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने स्टिकर्स काढतो आणि याचे ओरखडे या भांड्यावरती पडले जातात आणि डाग तसेच राहतात। आपण अगदी स्टीलचीच नव्हे तर प्लॅस्टिकची किंवा काचेची जरी भांडी असतील आणि त्यावर जर स्टिकर असेल तर ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कसं काढायचं आहे, शिवाय त्याच्यावरती जे गमचे डाग असतात ते काढण्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ज्या वेळेस अशी स्टिकर्स असतील स्टीलच्या किंवा पितळेच्या भांड्यावरती, त्यावेळेस आपण गॅसवरती किंवा स्टोववरती असं स्टिकरच्या साईडच्या बाजूने आपण असं हे ती प्लेट किंवा ते काही भांडं जे असेल ते असं थोडं गरम करायचं आहे किंवा आपण असं गॅसवरती ठेवून थोडा वेळ गरम केलं तरी चालेल। अगदी थोडंसं गरम झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे स्टिकर जे आहे ते एकदम अलगद असं निघलं जातं। परंतु बऱ्याचदा याचे जे गम असतं त्याचं काही डाग असे राहिलेले असतात, तर हे डाग राहू नयेत म्हणून काय करायचं आहे हे पण आपण पाहणार आहोत। तर अशा प्रकारे आपण गरम झाल्यानंतर भांडं हे स्टिकर्स असे काढून घ्यायचे आहेत। बऱ्याचदा काय होतं, आपण हे स्टिकर्स व्यवस्थित नाही काढले तर आपण जेवण करताना यामध्ये जर गरम पदार्थ वाढले गेले तर याचे जे गम असतं किंवा स्टिकरचा काही भाग आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते। यासाठी स्टिकर्स काढल्यानंतर आपण याच्यावरती अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि 1 ते 2 थेंब तेल टाकायचं आहे। आपण रेग्युलर जे आपण जेवणात वापरतो ते गोडे तेल वापरायचं आहे। अगदी 2 थेंब टाकायचं आहे आणि हे या स्टिकरचा जे भाग असतो चिकटलेला याच्यावरती असं घासायचं आहे। बोटाच्या साहाय्याने जर तुम्ही असं चोळलं तरी सुद्धा अगदी पटकन हे सर्व डाग निघून जातात। तर यानंतर आपण टिश्यू पेपरने किंवा वर्तमानपत्राने आपण हे सर्व पुसून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पाहू शकता अजिबात कसलाही डाग किंवा व्रण याच्यावरती आपल्याला दिसत नाही। आता तुम्ही म्हणाल प्लॅस्टिकची किंवा काचेची भांडी आपण कशी गॅसवरती गरम करणार, तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे। आता या ठिकाणी स्टीलच्या वगैरे भांड्याची पाहू शकता अजिबात असे डाग दिसत नाहीत। आता जर आपल्याकडे काचेची किंवा प्लास्टिकची भांडी असतील आणि त्याच्यावरती जर अशा प्रकारे स्टिकर असेल तर ते कसं काढायचं आहे चला पाहूया। तर यासाठी आपण एखाद्या पसरट भांड्यामध्ये एकदम गरम पाणी घ्यायचं आहे की ज्याच्यातून वाफ निघेल असं पाणी घ्यायचं आहे आणि ज्या भागाकडे स्टिकर आहे तो भाग याच्यावरती असा ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं हे स्टिकर गरम राहील आणि गरम झाल्यानंतर पाहू शकता हे स्टिकर आपलं सहज निघतं, प्लास्टिकची जरी भांडी असली तरी सुद्धा। पुन्हा याचे डाग आपण मिठाच्या तेलाच्या साहाय्याने पूर्णपणे काढून टाकायचे आहेत, म्हणजे अजिबात डाग राहत नाहीत। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।